एक विनंती आहे, 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. MSG बॉईज यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि श्रीराम फाउंडेशनला आमंत्रण दिलेलं आहे फलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो संजय. संजू आणि सलामीचे फलंदाज आहेत मंदार आणि अश्विन. नॉन स्ट्रायकरला आहे तो अश्विन आणि स्ट्राईकला आहे तो मंदार. पहिला चेंडूचा सामना करेल मंदार संजू याच्या. श्रीराम फाउंडेशन आणि MSG बॉईज दोघांचा 12वा खेळाडू इथे यायचंय. पहिला चेंडू संजू याचा, मंदार याला आणि सुंदर असा चेंडू, टॅप केलेला चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते संघाचा आणि वैयक्तिक खातं उघडतोय मंदार. राजन इलेव्हन आयोजित SPL 2001-2024 मानाची अभिमानाची संस्कृती जपणारी अशी स्पर्धा. सर पुन्हा एक मारण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्नाला यश मिळालं नाही मंदारच्या गोलंदाजीत. पंच बॉल 3 झाले ना. दुसरा डॉट ना. डॉट बॉल. 3 चेंडू झालेले आहेत आणि 2 रन आलेले आहेत. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी आपल्याला संजूच्या माध्यमातून बघायला मिळते. ओहो सुंदर अप्रतिम. 22च्या रूपाने 1 धाव मिळते. मिस झालेला आहे चेंडू अश्विन याच्या कडून आणि 1 धाव मिळते. ती जातो डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. पुन्हा आमचे लेखी स्कोरर आपल्याला जॉईन झालेले आहेत ते समीर गायकवाड आणि अपील केलेला आहे स्टंपिंगचा आणि धाव बाद झालेला आहे खेळाडू अश्विन. आता मात्र सफलता मिळते संजू याला. पहिला विकेट झालेला आणि स्टंपिंग घेतलेला तो मिनेश माळी यांनी कर्णधार मिनेश माळी MSG बॉईज. आता खेळपट्टीवरती आलेला आहे तो ठाकूर प्रतीक ठाकूर. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो प्रतीक ठाकूर याच्या माध्यमातून. आपल्याला चांगली फलंदाजीची आशा आहे अपेक्षा आहे. श्रीराम फाउंडेशन यांना पहिला झटका लागलेला आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आतापर्यंत जी सरकलेली आहे ती 3 चेंडू झालेले आहेत ते 5 चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू संजूचा आणि एक अवांतर चेंडू, एक स्क्वेअर चेंडू वाईटच्या रूपाने आपल्याला मिळतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 4. अजून एक स्क्वेअर चेंडू अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये भर पडते 5. प्रतीक बघा आलेला आणि संजूची लाईन लेन बिघडली आहे. प्रतीकनी जर षटकार मारले 3 हॅट्रिक तर रोहित म्हात्रे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एक वाईट एक स्क्वेअर चेंडू अवांतर धाव मिळते 2. 1+1 मला वाटतं पंच 1+1 मिळत आहेत. 2 धावा मिळतात. षटकारांची तर हॅट्रिक होऊ शकली नाही पण आपल्याला वाईटची हॅट्रिक बघायला मिळाली सर. मला वाटतं संजू या पारितोषिकाचा मानकरी ठरेल का रोहित म्हात्रे 1000 रुपये. हो आता मात्र फक्त टॅप केलेला आहे मंदार यांनी. सुंदर फटका आपल्याला चांगली नजाकत आपल्याला मंदारच्या माध्यमातून बघायला मिळते. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. चांगलं पकडून ठेवलेला गेमला संजूनी पण 3 वाईट टाकले आणि त्याच्यामध्ये गेम फिरला. 3 वाईट मध्ये 4 रन गेले
आणि 4 धावांची भर पडली. अतिरिक्त धावा, एक्स्ट्रा धावा आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत संजूच्या माध्यमातून. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती श्रीराम फाउंडेशनची 8. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो. बॉलर 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 नाव काय रे? बॉलर कोण आहे भाई? अजय गोलंदाजीसाठी आलेला आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन अजय. मंदार आणि प्रतीकने जर हॅट्रिक षटकार मारले तर रोहित म्हात्रे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आपल्याला लावलेलं आहे. याच्या आधी अनिकेत यांनी 3 षटकार मारले होते. नितीन यांनी लावलेले षटकारांसाठी पारितोषिक पटकावलेलं आहे 500 रुपयाचं. मला वाटतं नितीन यांचं पारितोषिक अजूनही चालू आहे. हो चालूच आहे. त्यांनी इशारा दिलेला आहे. बघा अजून एक मोठी अमाऊंट आपल्याला येते निलेश पवार यांच्याकडून प्रतीक वरती. 3 षटकार लागोपाठ आणि 5000 रुपयाचा रोख पारितोषिक. आणि हा पाहायला कव्हरच्या दिशेने सुंदर मारलेला फटका. 1 धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावेसाठी, पण प्रयत्नाला यश मिळालेलं नाही. एका जागेवरती समाधान मानावं लागेल मंदार याला. सुंदर अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला होता. 3 षटकार आणि 6000 रुपये खिशात. आता मात्र एक सुंदर पुन्हा एक स्क्वेअर चेंडू अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने. तीन षटकार मारून तू दाखवून दे जगाला की तूच आजचा खरा धडाकेबाज. आणि हा पहिला मला वाटतं षटकार जातो आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार पहिला षटकार गेलेला आहे. अजूनही 2 षटकांची आम्हाला अपेक्षा आहे प्रतीक यांच्याकडून. ओहो, आणि आता मात्र षटकारानंतर जातोय तो स्क्वेअर चेंडू अवांतर. 2 धावा मिळत आहेत. बघा प्रतीकची दहशत आता मला वाटतं पसरत चाललेली आहे. आणि बॉलर जो आहे आपला अजय थोडासा भरकटलेला आहे. चेंडूचा टप्पा त्यांचा थोडासा भरकटलेला आहे. ओहो, सुंदर असा फटका मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने. चेंडू जमिनी लगत जातोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मंदार दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होता, पण फक्त एका जागेवर चांगले फिल्डिंग तिकडे आपल्याला बघायला मिळते खेळाडूकडून. मिस झालेले आहेत. षटकार मारण्याचा प्रयत्न होता प्रतीक यांचा, प्रयत्नाला यश मिळालेलं नाहीये. ओहो, सुंदर असा चांगला चेंडू, चांगली लेंथ आणि लाईन आपल्याला सर बघायला मिळते. आणि मला वाटतं त्यांनी व्हेरिएशन पण केलं होतं थोडासा आखूड टप्प्याचा आणि संत गतीचा चेंडू टाकला होता. खेळण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्नाला यश मिळालेलं नाही मंदारच्या. फक्त टॅप करायला लागला बॉल त्याला. आता मात्र लेग साईडला फिरवून मारलेला भिरकी शॉट मारला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि पंचांचा इशारा आहे तो डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. 1च धाव मिळते. चेंडू झालेले ते दुसऱ्या षटकातले. 5 चेंडू झालेले आहेत आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे अजयच्या गोलंदाजीतला. दुसरं षटक मार्गस्थ. अजून एक 2 अवांतर धावा मिळत आहेत. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सडकते ती 22. दुसरं षटक मार्गस्थ आणि 22 धावा. आता अजून एक अवांतर धाव मिळते. स्क्वेअर चेंडू टाकला जातोय वाईटच्या रूपाने. आतापर्यंत 9 चेंडू यांच्या गोलंदाजीमध्ये झालेले आहेत. त्यात 4 वाईट आपल्याला बघायला मिळतात. खूप मोठी ओव्हर आतापर्यंतची SPL ची.
आणि पुन्हा एक फिरवून मारण्याचा प्रयत्न होता मंदारचा, पण एकच धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मंदारचा. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला तिकडे बघायला मिळते आणि षटक संपलेलं आहे. 10 चेंडू या षटकामध्ये टाकले गेलेले आहे. खूप मोठी आतापर्यंत SPL पर्व पहिलं 2024 ची खूप मोठी ओव्हर आपल्याला षटक बघायला मिळते. 10 चेंडूची धावसंख्या पुढे सरकते. ती धावसंख्या झालेली आहे 24 आणि या षटकामध्ये 16 धावा कुठून काढलेल्या आहेत. आतापर्यंत जे सर्वात मोठं षटक आणि खूप महाग आपण बोलू शकतो षटक होतं ते 23 धावांचं, त्याच्यानंतर 18 धावांचं होतं आणि आता एक तिसरं षटक येतंय ते 16 धावांचं. 23 धावांचं जे षटक होतं तो आपल्याला आठवणीत राहिलेला म्हणजे तो अनिकेत. 3 हॅट्रिक षटकार, त्याचबरोबर तो मानकरी होता मॅन ऑफ द मॅचचा. 3 हॅट्रिक षटकारचा 500 रुपयाचा. जन्नू वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन जन्नू. आणि आता मात्र सुंदर असा मारलेला फटका अडवलेला होता जन्नूनी, पण ओहो अतिशय चांगली आपल्याला बघू शकतो आपण क्षेत्ररक्षण आपल्याला बॉलर कडून बघायला मिळते सर. चांगली आपल्याला फलंदाजी बघायला मिळते ती मंदार याच्याकडून. याच्या आधीच्या मॅच मध्ये वैयक्तिक 25 नॉट आउट मारले होते. ओहो सुंदर गोलंदाजी, अप्रतिम अचूक टप्पा, अचूक वेग आपल्याला बघायला मिळतोय. चांगले यष्टीरक्षक आपल्याला बघायला मिळतो तो संजू मागे यष्टींच्या मागे. निर्धाव चेंडू टाकलाय पुन्हा एकदा जन्नू सज्ज. आणि आता मात्र आपटलेला एक चेंडू आखूड टप्प्याचा हाफ वॉली चेंडू मारतोय तो. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकते ती 26. तिसरं षटक मार्गस्थ. आणि हा यॉर्कर लेनचा चेंडू टाकला होता. मारण्याचा फ्लिकचा प्रयत्न होता पण प्रयत्नाला यश नाही. चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू चेंडूच्या गोलंदाजीमध्ये शिल्लक. हो आता मात्र लो फुलटा चेंडू आणि चेंडूला टोलवलेला आहे तो सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. आपल्याला बघायला मिळाला फुलटॉस चेंडूवरती एक आमंत्रण दिलं होतं षटकार मारण्यासाठी जन्नू यांनी आणि षटकार मारला प्रतीक यांनी. टप्प्याचा चेंडू पण की चेंडू जातोय तर वाईटच्या दिशेने. एक स्क्वेअर चेंडू अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये भर पडते. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 34. खूपच आक्रमक फलंदाजी आपल्याला बघायला मिळते दुसऱ्या षटकामधून श्रीराम फाउंडेशनची. जन्नू पण आता महागडे षटक जाण्याच्या दिशेने कूच करतात. आतापर्यंत 10 धावा दिलेल्या आहेत. ओहो आणि आता मात्र सुंदर असा व्हेरिएशन मध्ये टाकलेला चेंडू होता.
निघालेला आजपर्यंतचा SPL चा 2024 दिवसातला सुंदर आणि पुन्हा एक डोलवलेला फटका मंदारच्या माध्यमातून जातो आहे तो सीमारेषेच्या बाहेर खूप खूप आणि खूपच लांब. आक्रमक फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळते मंदिरच्या माध्यमातून. 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार मारलेत मंदार यांनी. खरोखर शॉट ऑफ द मॅच आपल्याला आतापर्यंत सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये आता आपल्याला बघायला मिळाला. जो लेग साईडला षटकार मारला तो ऑफ साईडचा चेंडू लेग साईडला मारलेला सुंदर असा षटकार आणि आता मात्र खूप असा लांब षटकार मंदारनी मारलाय. अजून एक षटकार मारला तर 500 रुपयाची मानकरी ठरतील मंदार. आणि टोलवलेला चेंडू बघूया जातो आहे का. सीमारेषे बाहेर धाव घालवलेला आहे आणि नितीनचं जे पारितोषिक होतं 500. याचा पण प्रयत्नाला सर यश मिळालेलं नाहीये आणि बाद होतात मंदार. तीन षटकार आणि चौथ्या प्रयत्नामध्ये यश मिळालेलं नाही आणि बाद झालेले आहेत ते मंदार. पुन्हा एकदा वैयक्तिक 25 धावा त्यांच्या नावावरती लागू झालेले आहेत. पहिल्या सामन्याला नॉट आउट राहिले होते 25 धावांवरती आणि आता मात्र आउट झालेले आहेत, बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा घ्यायला आलेले ते राम यादव. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 52. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. SPL चा आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर होता तो 58. बघूया पार करतात का राम यादव. 2 चेंडू शिल्लक. एक स्क्वेअर चेंडू अवांतर 1+1 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकते ती 54. विक्रम मोडण्यासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. आक्रमक फटका खेळला होता रामनी पण फ्लिक लागलेली आहे बॅटची आणि राम यादव होत आहे सेफ. पुन्हा एकदा क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत राम. डेंजर झोन मध्ये होते पण पोहोचलेले आहेत.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 55. पाचवा आणि शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा प्रतीक सज्ज आहे शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी. आणि आता मात्र प्रतीक यांनी षटकार मारलेला आहे आणि मॅच संपवलेली आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि राम हॅट्रिक वरती आहे षटकाराच्या. आणि आता चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. षटकारांच्या हॅट्रिक वरती राम यादव सुद्धा होता. श्रीराम फाउंडेशन तर्फे आपल्याला षटकारांची बरसात बघायला मिळते. रामने 2 षटकार मारलेत, प्रतीकने 3 षटकार मारलेत, मंदारने 3 षटकार मारलेत. आतापर्यंत सर्वात महागडी ओव्हर सुद्धा सत्यमची आपल्याला बघायला मिळाली आहे इकडे. हो हो, चांगला चेंडू, फिरवलेला चेंडू होता. गुगलीचा प्रयत्न होता आणि धावबाद होऊ शकला असता. प्रतीक धावसंख्या पुढे सरकते ती 75. सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत नोंदवण्यात आलेली आहे. याच्या आधी हा विक्रम होता 58 धावांचा. पण 75 धावा खूपच मोठं लक्ष गाठलेलं आहे श्रीराम फाउंडेशननी. कमाल धमाल बेमिसाल फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. राम यादव बाद झालेला आहे. बॅटचा फ्लो आधीच
वाटते. यश यश पटेल. गोलंदाज आणि त्याचं बंधू आलेले आहेत आता फलंदाजीसाठी. बघा आमना सामना एक दुसऱ्याचा करतील बंधू. यश पटेल विरुद्ध डीपी म्हणजे त्याचाच भाऊ आहे. भावांची गोलंदाजी आक्रमक फलंदाजी बघायला मिळते का बघूया. आणि मारलेला आहे टोला. लेग साईडच्या दिशेने जातोय चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे यशनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्नाला यश मिळालेलं आहे. यशला यश मिळालेलं आहे 3 धावांसाठी. आणि चौथ्या धावाच्या प्रयत्नामध्ये आउट झालेला आहे यश. मारलेले आहेत आणि 79 धावांचं आव्हान दिलेलं आहे MSG बॉयज संघाला. राजन 11 आयोजित SPL 2024 पर्व पहिले. बेस्ट विशेष आहेत ती श्री गावदेवी स्पोर्ट्स शिंपोली बॉईज. तसेच आपले स्पॉन्सर्स, आपला पाठिंबा, आपला आशीर्वाद ज्यांचा लाभलेला आहे. श्री विपुल जोशीजी, श्री ऋषी चिंतामण माळीजी, श्री राजेश रावजी म्हणजेच हरिदास डेकोरेटर्स, त्याच्याबरोबर दामोदर म्हात्रेजी, सचिन म्हात्रेजी, तसंच वैभवजी म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शवली होती आणि पारितोषिकी लावलं होतं. त्याचबरोबर गणेश माळीजी, विवेक माळी म्हणजे विवेक चायनीज कॉर्नर, भूषण पाटीलजी आणि मनोज नायरजी, तसंच शिवा शेट्टीजी, सुभाष नायर आणि त्याच सोहम नायर, पिंटू गुप्ता आणि विपिन विश्वकर्माजी, त्याचबरोबर आपले शिंपोली गावातले एक नावाजलेले व्यक्तिमत्व मुकेशजी भंडारी म्हणजेच भाई या नावाने ओळखले जाणारे मुकेशजी भंडारी, या सर्वांना मी धन्यवाद देतो की आपल्या या राजन 11 आयोजित SPL करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा पाठिंबा, आशीर्वाद आपल्या मागे आहेत. याच्याचमुळे आपण ही भव्य आणि मानाची अशी समजली जाणारी स्पर्धा पर्व पहिले आपण संपन्न करीत आहोत. याचबरोबर मी समालोचनेची धुरा माझे मित्र नरेंद्रजी कामतेकर यांना मी सुपूर्त करतो. पुढचं सूत्रसंचालक नरेंद्रजी करतील.
MAG बॉईज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आपल्याला 35 मिनिटाचा अवधी दिला जाईल. त्याच्यानंतर 35 मिनिटामध्ये जर आपली 5 ओव्हर कव्हर झाला नाही तर तुम्हाला 5 रनची पॅनल्टी असेल. आपण पाहू शकतो 78 धावा बनवल्या. त्याच्यानंतर 79 धावांचं उद्दिष्ट म्हणजे 30 चेंडूवरती 79 धावा बनवायचे आहेत. काय फलंदाजी राहिली आहे, खरोखरच कौतुक करावं लागेल. मंदार सुद्धा पहिल्याच सामन्यामध्ये 25 धावा पाहिल्या त्याच्या बॅटमधून. आता सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण 25 धावा पाहिल्या. 3 लगातार षटकार सुद्धा पाहिले आणि बक्षिसामध्ये पात्र सुद्धा झाला. म्हणजेच 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक सुद्धा पटकवलं त्याने. चला एका बाजूला राम फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला MAG बॉईज. कायम कामगिरी राहिली राम फाउंडेशनच्या माध्यमातून. 78 धावा बनवल्या, 79 धावांचं उद्दिष्ट ठेवले. पहिले षटक आपण पाहू शकतो. गजेंद्र पाटील यांनी राजेंद्र पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधायचा आहे. गजानन पहिल्याच चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय चौकार. उर्फ गजा कुठे असतील त्यांनी प्रमोद पाटील साहेबांशी संपर्क साधायचा आहे. गजेंद्र पाटील. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती एक मोठं आव्हान आपल्याला सर पाहायला भेटते. 79 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार सर आपल्याला पाहायला भेटला. 4 धावा. लॉगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे झाला होता. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बदल करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. संजू याच्या माध्यमातून आपण पाहिलं जर पहिली चांगली सुरुवात संघाचा श्री गणेशा होतोय. ओपन इज अकाउंट. पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेली तमाम क्रीडा रसिक त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, त्याला भेदून जाईल. चेंडू सीमारेषा पार लगातार येतोय. दुसरा चौकार. 4-4. आतमध्ये सर बोलायला लागले कारण का पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला भेटले. 89 धावा माफ करा बनवायचे आहेत आणि चांगली सुरुवात जशी सलामीवर आपल्याला का म्हटलं जातं आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला मोठे फटके पाहायला भेटत आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. पाहूया काय घडतंय. 1-2. दुसऱ्या अटॅकमध्ये फलंदाज बाद. विकेट होतोय पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन डीजे. चांगली फलंदाजी पाहिली. नवीन कॅन्डिडेट उमेदवार मैदानाच्या दिशेने येताना प्रथमेश याला पाहू शकतो. सध्या जर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती विचार केला तर प्रथमेश ठाकरे नावाची चर्चा आहे. एक नाजीबुल्ला ट्रॉफीमध्ये याच्या माध्यमातून आपण जर पाहिले तर 11 चेंडूमध्ये 62 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली होती.
प्रथमेश आपल्या नावाला साजेसा खेळ करतोय का पाहणं महत्वाचं असेल. एक सोप्पा झेल पकडला जातोय, विकेटचं होतोय पतन, लगातारचा दुसरा झटका.
अर्जित होती ती 1 धाव. धावसंख्या 13च्या घरामध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकता ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, हा खेळाडू मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. मिनेशला आता मात्र पहिल्यांदाच मला वाटतं स्ट्राईक वरती आणलं जाते. पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. आठवण करून देतोय पुन्हा एकदा. या ठिकाणी एक सोपा छेल पकडला जातो. एक्स्ट्रा कव्हरला विकेट होतोय पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन डीजे. जरी या षटकामध्ये एक षटकार जरी आला असला तरी धावसंख्या 20. जरी 8 धावा आल्या असल्या तरी स्कोरर आमच्या माहितीप्रमाणे चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. फक्त 8 धावा खर्च केले तरी एक षटकार आला असला आणि 2 गडी तंबूच्या आसरेला परतवले. कौतुक करावं लागेल गुड्डू सिंग याचं. जर बॉडी लँग्वेज बघितली तर टेनिस क्रिकेटमध्ये असा एक खेळाडू आपल्याला आठवतो म्हणजे पंकज जाधव, बुमबुम माट्या अलिबागचा एक खेळाडू आहे. त्याची आठवण करून देते. याच पद्धतीची शरीर अशी आपण पाहू शकता त्या खेळाडूची. चला टीम मीटिंग घेऊ नये विनंती असेल. चला घाई करा. 35 मिनिटाचा अवधी असेल. 18 चेंडू आणि 59 धावा. चला नवीन बॅटर लक्ष्मण कशा पद्धतीची फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मंदार याला आपण पाहू शकतो ज्याच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये 25 धावा बघितल्या, 2 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्यानंतर आता दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी, 3 षटकार, 25 धावांची इनिंग. खरोखरच एक आपल्या नावाला साजेसाख आहे की मी सुद्धा एक माझ्या संघाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. आता कशा पद्धतीची गोलंदाजी करतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. हलक्या हाताने स्ट्राईकवरती आणलं जातं आहे. सबमरीन डिलिव्हरी ज्याला क्रिकेटमध्ये संबोधलं जातं असा चेंडू या ठिकाणी हाताना पाहायला भेटतोय. मंदार या खेळाडूकडे क्षमता आहे, अपेक्षा आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर चेंडू ट्रॅव्हल होतोय, फील्ड होतोय, 1 धाव मिळते. धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच हा सामना जर जिंकायचा असेल तर मोठं आव्हान आहे. म्हणजे 89 धावा आपल्याला बनवायच्या आहेत तर मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. काय गोलंदाजी पाहायला भेटले, चांगली फलंदाजी, त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी म्हणजे बाहुबलीमध्ये कट्टप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा याला का महत्त्व असतं त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये सर आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. एक अचूक टप्पा लाईन देत गुडलेन स्पॉटला चेंडू आदळला, त्याच्यानंतर
नक्कीच कौतुक करावं लागेल मंदार याचं. पुन्हा एकदा रायटम ओव्हर द विकेट. बॅटची आउटर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगस्टॉप क्षेत्रामध्ये. एक धावेसाठी धावसंख्या 23च्या घरामध्ये जाऊन पोचेल. अजूनही मला वाटतं सामना एकतर्फी आपण या ठिकाणी पाहू शकतो. फलंदाजी नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर चांगली केली. आता मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली करताना हा संघ आपल्याला पाहतोय. SPL 2024 मानाची अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. फुल टच चेंडू त्याच्यावरती गेलाय. प्रहार क्षेत्ररक्षण आहे. पाहूया झेल होतोय का. एक सोपा झेल पकडला जातोय. विकेटचं होते पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन. मिनेश ज्याच्यावरती दारोमदार होती. मिनेश याच्यावरती मात्र दारोमदार होती परंतु तो सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परततोय. कारण का हा संघ थोडासा दडपणखाली असेल सर. कारण का 19 धावाचा विचार केला तर एक मोठी धावसंख्या म्हणावी लागेल आणि त्याचा पाठलाग करताना कुठेतरी सहजरित्या म्हणावं लागेल की दमछाक होताना पाहायला भेटते. चला पुन्हा एकदा मंदार सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला उडवून दिले. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक धाव दुसरीचा प्रयत्न घेतला जातोय. 2 धावा अर्जित होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. विकास चाचे उर्फ बाबू याला आपण पाहू शकतो कशा पद्धतीची फलंदाजी करेल. थोडासा दडपणाखाली आहे संघ. 3 षटकाचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 25 लॉस ऑफ. किती झाले आता 2 गेले. किती झाले स्कोर 25 नाही. या ओव्हरला किती गेले 2 5 गेले 79 बनवायचे आहेत. चला शाजन याला आपण पाहू शकतो. शाजन यादव याला गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकतो. एक नामवंत हा सुद्धा खेळाडू आहे. धावसंख्या 25 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला साजन पहिला चेंडू अतिशय उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्या आहे तिथे म्हणजेच 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साजनचा विचार केला. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती डिलिव्हर होताना आपण बघितला. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती चाबूक शॉट सर म्हणावं लागेल. 1 धाव मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26च्या घरामध्ये. एकही दुहेरी धावा करून सर काम चालणार नाही. षटकार मारावे लागते आपल्याला हा सामना जर जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी येतोय. प्रोटेक्शन आहे. पाहूया झेल होतोय का. एक सोपा झेल पुन्हा एकदा पकडला जातोय. विकेटचं होतोय पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. एक धाव अर्जित होते. धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 4 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 28. एका धावेने धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अष्टविनायक करंदार याचे अष्टविनायक पुन्हा एकदा मोठा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फील्ड होतोय. एका धावेचा प्रयत्न, एक धाव अर्जित होते. धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अष्टविनायक आणि याच्यानंतर आता जो सामना चालू आहे त्याच्यामध्ये जो संघ पराजित होईल त्याच्यामध्ये सामना होईल. हाफ ट्रॅकर चेंडू त्याचा मात्र फायदा घेऊ शकले नाही. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या 31 या आकड्यावरती, माफ करा 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अगदी विचार केला 32 या आकड्याचा तर एक वेगळी गोष्ट आपल्यापर्यंत नक्कीच पोचवेन. कारण का टेनिस क्रिकेटमध्ये असा एक खेळाडू आहे, वय वर्ष 27 आहे, वाकळणगावचा खेळाडू केतन म्हात्रे. याच्या नावावरती 32 बाईक आहेत, मोटरसायकल 32 बाईक आणि 5 म्हणजे 4 व्हीलर कार आपण पाहू शकतो. म्हणजे 27 वर्षामध्ये काय घडलं आहे तर 27 वर्षामध्ये 32 बाईक ज्याच्या नावावरती आहेत केतन म्हात्रे याचा आपण पाहू शकतो. याची आठवण या ठिकाणी येते. 32 धावसंख्या. आता मात्र 1 धावसंख्या पुढे शकते. धावसंख्या 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. चेंडूचाही सीमारेषा पार मिळतील धावा 6 येतोय षटकार.